गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्दो, दो, इवन इफ, नेव्हरदलेस हे जे कंजंक्शन आहे ते कसे यूज करायचे, कुठे यूज करायचे, याचे रूल्स काय आपण सगळं बघणार आहोत. गाईज, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. अल्दो चा यूज कसा, कुठे आणि कसा करायचा ते बघणार आहोत. दोचा जर तुम्ही मराठीमध्ये मीनिंग काढला तर जवळपास असा निघतो, जरी असं आहे तरी असं आहे, जरी असं आहे तरीही असं आहे, किंवा जरी असं आहे तरीही असं नाही, किंवा जरी तरी असलं तरी, असं देखील याचा मीनिंग निघतो. एक्झॅक्टली तुम्ही मीनिंग वरती नका जाऊ, त्याचे सेंटेन्स बघा तुम्हाला कसे फ्रेम करतात, त्याच्याहून तुम्हाला त्याचा मीनिंग जशाही प्रकारे तुमच्या लक्षात बसेल तसं तुम्ही ठेवा. आता बघा, हे जे अल्दो आहे नेहमी स्टार्टिंगला किंवा मिडल मध्ये येतं. क्लिअर? आता याचे आपण एक्झाम्पल बघूया, म्हणून जेणेकरून तुम्हाला काय क्लिअरिटी लक्षात येईल. अल्दो ही वॉज टायर्ड, ही फिनिश्ड हिज होमवर्क. अल्दो ही वॉज टायर्ड, ही फिनिश्ड हिज होमवर्क. म्हणजे जरी तो थकला होता तरी त्याने आपला गृहपाठ पूर्ण केला. आलं ना? जरी तरी असं असलं तरी. क्लिअर? नेक्स्ट, although she is young, she is very responsible. Although she is young, she is very responsible. जरी ती लहान आहे तरी ती खूप जबाबदार आहे, किंवा तरीही ती खूप जबाबदार आहे, अशाही प्रकारे तुम्ही याला बोलू शकता. Although the food was delicious, I couldn't eat much. Although the food was delicious, I couldn't eat much. जरी जेवण खूप चविष्ट होतं तरी मी जास्त खाऊ शकलो नाही. Although he is rich, he is not happy. Although he is rich, he is not happy. जरी तो श्रीमंत आहे तरी तो आनंदी नाही. लक्षात आलं असेल तुम्हाला हे कसं यूज करायचं, जरी तरी. आता तुम्हाला एक्झॅक्ट मिनिंग, आता मीच जो मिनिंग सांगते तोच घ्यावा असं काही नाही. तुम्ही तुमच्या कम्फर्ट प्रमाणे किंवा कम्फर्ट वाईज तुम्ही याचा मिनिंग घ्यायचा आहे, ऍज रिलेटेड. क्लिअर? आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे दो. आता अल्दो आणि दो या दोन्हीचाही मिनिंग जवळपास सेमच आहे, सेमच यूज केलं जातं. फक्त याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजे काय माहिती तुम्हाला? अल्दो जे आहे हे फॉर्मल इंग्लिश मध्ये यूज केलं जातं, आणि दो जे आहे हे इनफॉर्मल इंग्लिश मध्ये यूज केलं जातं. इनफॉर्मल इंग्लिश मध्ये यूज केलं जातं. क्लिअर? अल्दो कधी रायटिंग मध्ये किंवा प्रोफेशनल कॉन्व्हर्सेशन मध्ये अल्दोचा यूज केला जातो, आणि दो हे तुम्हाला सगळ्यात जास्त जनरल कॉन्व्हर्सेशन मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला दोचा यूज करायचा आहे. आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल हे. आता आपण काही एक्झाम्पल बघूया याचे. हे पण सेम मिडल मध्ये यूज, स्टार्टिंगला यूज करता येईल किंवा मिडल मध्ये, याचं पण सेम तसंच आहे. एक्झाम्पल बघा, दो इट वॉज लेट, ही केप्ट वर्किंग. दो इट वॉज लेट, ही केप्ट वर्किंग. जरी उशीर झाला होता तरीही तो काम करत राहिला. लक्षात आलं? जरी तरी जवळपास त्यासारखेच अल्दो सारखेच सेंटेन्स आहेत, फक्त याचा डिफरन्स फॉर्मल आणि इनफॉर्मल असाच आहे. गाईज, तुम्हाला अशा प्रकारे इंग्लिशचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर काय करायचं आहे, तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायचं आहे. सी स्माइल्ड दो सी वॉज इन पेन. सी स्माइल्ड दो सी वॉज इन पेन. जरी ती वेदनेत होती तरीही ती हसली. जरी ती वेदनेत होती तरीही ती हसली. इथे बघा मिडल मध्ये दो आलेला आहे. नेक्स्ट, दो सी डिडंट फील वेल, सी वेंट टू वर्क. दो सी डिडंट फील वेल, शी वेंट टू वर्क. जरी तिची तब्येत ठीक नव्हती तरीही ती कामाला गेली. क्लिअर? गाईचे दो किंवा अल्दोचे जी सेंटेन्स आहेत, मी जिथे कॉमा दिलेला आहे सेंटेन्स मध्ये तिथे देणं गरजेचं आहे, कारण हे दोन सेंटेन्स एकत्र असतात, त्याच्यामध्ये दोन सेंटेन्स जोडण्याचं काम करतं हे कंजंक्शन. म्हणून आता तुम्हाला दो, अल्दो क्लिअर झालं. नेक्स्ट आहे इवन दो.
इवन दो म्हणजे जरी, तरी सुद्धा, जरी, जरी असं असलं तरी सुद्धा, किंवा तरीही, जरी असं असलं तरी सुद्धा किंवा तरीही, अशा प्रकारे याचा मीनिंग निघतो. इवन दो जेव्हा आपण सेंटेन्स मध्ये यूज करतो, याचा मीनिंग काय होतो की आपण एखाद्या गोष्टीवर भर देतो. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीवर भर द्यायचा असतो, तेव्हा आपण तिथे काय करतो, इवन दो चा यूज करायचा आहे. क्लिअर? इवन दो इट वॉज रेनिंग दे वेंट टू प्ले. इवन दो इट वॉज रेनिंग दे वेंट टू प्ले. जरी पाऊस पडत होता तरी सुद्धा ते खेळायला गेले. म्हणजे आपण कुठे लक्षात घेतोय, बाबा पाऊस पडतोय तरीही सुद्धा ते खेळायला गेले. म्हणजे आपल्याला आपल्याला जेव्हा एखाद्या सेंटेन्सवरती, एखाद्या गोष्टीवरती जोर द्यायचा असतो किंवा जोर देऊन ती गोष्ट सांगायची असते, त्यावेळेस तिथे तुम्हाला इवन दो चा यूज करा. नेक्स्ट, ही पास्ड द एक्झाम इवन दो ही डिडंट स्टडी मच. ही passed the exam even though he didn't study much. त्याने फारसा अभ्यास केला नाही तरी सुद्धा तो परीक्षेत पास झाला. बऱ्याचदा अशी सेंटेन्स आपण डेली यूज मध्ये सुद्धा बोलत असतो. I went to the party even though I wasn't feel well. I went to the party even though I wasn't feel well. मला बरं वाटत नव्हतं किंवा माझी तब्येत ठीक नव्हती तरी सुद्धा मी पार्टीमध्ये गेले. अशा प्रकारची सेंटेन्स. क्लिअर झालं तुम्हाला इवन दोचं पण? नेक्स्ट बघा, इवन इफ. इवन दो झालं, इवन इफ जवळपास सेमच आहेत, फक्त याचे आपण यूज कसा कुठे करायचा तेवढंच थोडंसं याच्यात लक्षात घ्यायचं आहे. अदरवाईज हे खूप इझी आहेत कंजंक्शन. तरी देखील या अर्थाने याचा यूज करा. सहसा काल्पनिक सिच्युएशन साठी यूज केलं जातं. इमॅजिनरी सिच्युएशन असतात त्यासाठी यूज केलं जातं. आणि मोस्ट ऑफ हे फ्युचर टेन्स मध्ये यूज करायचं आहे. हे स्टार्टिंगला आणि मिडल मध्ये येतं. एक्झाम्पल बघा, आय विल हेल्प यू इवन इफ आय एम बिझी. आय विल हेल्प यू इवन इफ आय एम बिझी. जरी मी व्यस्त असलो तरी तुला मदत करेन. फ्युचर बद्दल बोलताय म्हणजे तुम्ही फ्युचरच्या काल्पनिक गोष्टी घेऊन बोलताय. इमॅजिन करताय की मी पुढे बिझी असलो तरीही तुला मदत करेन. अशा प्रकारची सेंटेन्स. इवन इफ यू अपोलोजाइज आय वोंट फॉरगिव्ह यू. इवन इफ यू अपोलोजाइज आय वोंट फॉरगिव्ह यू. जरी तू माफी मागितली तरी मी तुला माफ करणार नाही. क्लिअर झालं? आता इवन इफ कधी यूज करायचं? फ्युचरची पॉसिबिलिटीसाठी. म्हणजे फ्युचरचे जे काही पॉसिबिलिटीज असतात आता तुम्ही म्हणाल की इवन इफ आणि इवन दो मध्ये फरक काय आणि कसं डिफरन्शिएट करायचं, बरोबर? इवन इफ फ्युचरच्या पॉसिबिलिटीसाठी यूज करायचं आणि इवन दो जे आहे ते वास्तविक परिस्थिती म्हणजे जे फॅक्ट असतात, जी रियालिटी असती त्याच्यासाठी तुम्हाला इवन दो चा यूज करायचा आहे. याचं एक दोन एक्झाम्पल बघा तुम्हाला समजण्यासाठी. इवन इफ इट रेन्स वी विल प्ले. इवन इफ इट रेन्स वी विल प्ले म्हणजे पाऊस पडेल का याची खात्री नाहीये, पण तुम्ही काय म्हणताय, आपण खेळू. पाऊस पडेल की नाही माहिती नाहीये, पण तुम्ही काय म्हणताय, आपण खेळू. अशा प्रकारे. इवन दो इट इज रेनिंग वी आर प्लेइंग. इवन दो इट इज रेनिंग वी आर प्लेइंग. आता इथं इवन दो का घेतलं? पाऊस पडत आहे तरी देखील तुम्ही खेळत आहात किंवा तरी पण तुम्ही खेळत आहात याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे इवन दो कशासाठी? रिअल फॅक्ट साठी घ्यायचं आहे आणि इवन इफ तुम्हाला फ्युचरच्या पॉसिबिलिटीसाठी. क्लिअर झालं? आता तुमच्यासाठी एक सेंटेन्स आहे, इवन इफ आय फेल आय विल ट्राय अगेन. इवन इफ आय फेल आय विल ट्राय अगेन. याचं मला मराठी काय होतं हे तुम्हाला सांगायचं आहे. क्लिअर? नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे नंदलेस आणि नेव्हरदलेस. नंदलेस आणि नेव्हरदलेस दोन्हीही सेमच आहेत. तुम्ही आलटून पालटून यूज करू शकता. याच्यात फरक काय बघा. याचा मराठी मिनिंग पहिल्यांदा बघा. तरी सुद्धा किंवा तरी पण या अर्थाने याचा यूज करायचा आहे.
आणि नंदलेस हे तुम्हाला इनफॉर्मल इंग्लिश मध्ये यूज करायचं आहे, नेव्हरदलेस तुम्हाला फॉर्मल इंग्लिश मध्ये यूज करायचं आहे. बस एवढाच डिफरन्स आहे, दोन्हीचा मीनिंग सेम आहे. आता बघा, हे स्टार्टिंगला येतं, मिडल मध्ये येतं किंवा एंडला येतं, हे कुठेही येऊ शकतं. इट वॉज रेनिंग हेविली, नंदलेस सी वेंट आउट. इट वॉज रेनिंग हेविली, नंदलेस सी वेंट आउट. म्हणजे मोठा पाऊस पडत होता तरीही ती बाहेर गेली. क्लिअर झालं? द जर्नी वॉज लॉंग, नेव्हरदलेस इट वॉज एन्जॉयबल. द जर्नी वॉज लॉंग, नेव्हरदलेस इट वॉज एन्जॉयबल. म्हणजे प्रवास दूरचा होता तरी पण तो काय होता? एन्जॉयबल होता. द टास्क वॉज डिफिकल्ट, नेव्हरदलेस वी finished it on time. The task was difficult. Nevertheless, we finished it on time. म्हणजे कार्य कठीण होतं तरीही आम्ही ते वेळेवर पूर्ण केलं. क्लिअर झालं? आता मी इथं नेव्हरदलेस घेतला आहे किंवा नंदलेस घेतला आहे. तिथे तुम्ही नेव्हरदलेसच्या जागी नंदलेस पण घेऊ शकता किंवा नंदलेसच्या जागी नेव्हरदलेस पण घेऊ शकता. क्लिअर झालं हे? आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये अल्दो, दो, इवन इफ, इवन दो, नेव्हरदलेस किंवा नंदलेस हे सगळे कंजक्शन कधी, कुठे, कसे यूज करायचे ह्याची क्लिअरिटी तुम्हाला भेटलेली असेल. आय होप तुम्ही आता पुढच्या वेळेस हे सगळी कंजंक्शन खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकाल.